हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते. आज नवरात्री सुरू झाले आहेत. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला 9 दिवसाचा उपवास धरला की खूप फ्रेश वाटतं आणि मस्त वाटतं, एकदम प्रसन्न. पण आपण दररोज साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीची खिचडी खाऊन खूप कंटाळतो 9 दिवस. तर त्यासाठी काहीतरी वेगळं बनवलं आणि तेलकट नको, त्यासाठी मी उपवासाच्या इडल्या बनवल्या आहेत. बघा तुम्हाला आवडतात का, आणि एकदा करून बघा. आणि उपवासाची इडली व्यवस्थित बनवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुम्ही बघू शकता इडली माझी किती सुंदर झाली आहे. एकदम जाळीदार अशी इडली झाली. तुम्हाला ही इडली मी तोडून दाखवते. बघा, आपली जी नॉर्मल इडली असते त्यापेक्षाही मऊ इडली झाली आहे. मस्तपैकी चटणी पण करून दाखवली आहे उपवासाची. मी उपवासाची इडली बनवण्यासाठी 1 वाटी भगर घेतले आणि शाबू घेतला आहे. शाबू हा वाटीच्या, म्हणजे आपण जर समजा 2 वाटी भगर घेतली तर अर्धी वाटी शाबू घ्यायचा. तर मी ते 1 वाटी भगर घेतले तर अर्धीतली अर्धी वाटी शाबू घेतला आणि 2 तासासाठी भिजत घातले भगर आणि शाबू. भगर आणि शाबू आपले मस्तपैकी भिजले आहेत. आता हे आपण मिक्सरला काढून घेणार आहोत. त्यातले पाणी काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले भगर आणि साबुदाणे. त्यामध्ये मी थोडेसे 2 चमचे दही टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. आता चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता हे सर्व मिक्स करून मिक्सरला काढून घेऊया. मिक्सरला हे पीठ असं काढून घ्यायचं की आपण जसं इडलीला रवा काढून घेतो त्याप्रमाणे. बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असं पीठ झालं आहे. आता हे बॅटर आपलं तयार आहे. यामध्ये मी थोडासा इनो टाकून घेणार आहे. म्हणजे आपला जो पोह्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने मी इनो अर्धा चमचाच टाकून घेणार आहे. आता यामध्ये आपण ऑलरेडी मीठ आणि दही टाकलेलं आहे. थोडंसं आता इनो टाकून घेतलं की मस्त आपलं बॅटर फुगल्यासारखं होतं. तुम्ही बघू शकता मी इनो किती घेतला आहे. फक्त अर्धा चमचा होईल एवढं इनो घेतलं आहे. आता हे इनो घालून मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. पिठामध्ये मिक्स करताना एक साईडलाच फिरवून घ्यायचं असं गोल. आता माझं मिक्स करून झालेलं आहे. आता मी इडल्या करून घेणार आहे लगेचच. स्टीमर ठेवला आहे, त्यामध्ये इडलीचे भांडे ठेवून घेतले. आता त्याला तेल लावून घेते. सर्व भांड्याला तेल लावून झाले. आता यामध्ये इडलीचं जे आपण तयार केलेलं बॅटर आहे ते टाकून घेऊया. मस्त असं पळीनं थोडं ओतून घ्यायचं. अशा प्रकारे इडल्या केल्या तर एकदम मस्त लागतात इडल्या. आपली जी नेहमीची इडली आहे ना, ती पण यापुढे फेल होते. एकदम पावासारख्या मऊसूत इडल्या होत आहेत. या प्रकारे जर तुम्ही इडली केलात तर तुम्हाला एकदम परफेक्ट इडल्या बनवता येतील. पण तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत जा, स्किप करत जाऊ नका. आता माझं सर्व बॅटर ओतून झालंय. माझे 2 प्लेट इडल्या लागल्या आहेत, म्हणजेच एका वाटीमध्ये 14 इडल्या झाल्यात. आता 15 ते 20 मिनिटं झालेत. तुम्ही बघू शकता इडली किती मस्त फुगली आहे. आता मी ही इडली तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही व्यवस्थित जर प्रमाण घेतलात तर एकदम परफेक्ट तुम्हाला फर्स्ट टाइम सुद्धा इडली जमून जाणार आहे. आता तुम्हाला मी इडली काढून दाखवते. बघा, खाली चिटकली पण नाही आणि इडली किती सुंदर फुगली आहे. एकदम मस्त पावासारखी इडल्या झाल्या आहेत. बघा, तुम्ही बघू शकता एकदम जाळ्या पडल्या आहेत त्याला इडल्याला. आता मी इडलीची चटणी बनवणार आहे. त्यासाठी खोबरं, शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली. ती मी सुरुवातीला पाणी न घालता मिक्सर फिरवून घेणार आहे. जर आपण सुरुवातीलाच पाणी घातलं तर नारळ व्यवस्थित मिक्सरमधून वाटल्या जाणार नाही. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता वाटून घेतले. आता यामध्ये थोडंसं पाणी ओतून मग मिक्सरला काढून घेते.
आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेते। मस्तपैकी आपली उपवासाची चटणी पण तयार होते। अशा प्रकारे इडली चटणी खाल्लात तर तुम्हाला उपवास केल्यासारखं पण वाटणार नाही आणि चक्कर पण येणार नाही। बघा आता आपली चटणी तयार झाली, याला आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणी देण्यासाठी इथे मी जिरे आणि हिरवी मिरची टाकून घेतली तेलामध्ये। तुम्हाला मी फोडणी देताना दाखवला नाही व्हिडिओ। आता मी फोडणी टाकून घेतली, कारण की नेहमीसारखीच फोडणी टाकायची होती म्हणून मी तेलाची फोडणी दाखवली नाही। तुम्ही बघू शकता चटणी मस्त झाली। आता मी इथं सर्व करून घेते। एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, चटणी एकदम परफेक्ट अशी चटणी बनली आहे आपली। आता मी तुम्हाला इडल्या दाखवते साईडला ठेवून, किती सुंदर इडल्या झाल्यात। मला तर खूप आवडल्या इडल्या, मी मस्त पोट भरून खाल्ले। तुम्ही पण एकदा करून बघा आणि खाऊन बघा। म्हणजे ना, आपण तेलकट खाण्यापेक्षा आणि तोच शाबू खाऊन आपलं पित्त वाढवण्यापेक्षा अशा प्रकारे जर इडल्या केल्यात तर एकदम मस्त पोट पण भरतं आणि आपल्याला काही म्हणजे चक्कर वगैरे येत नाही। मस्त माझ्या इडल्या तयार झाल्या आहेत। मी आता तुम्हाला इडली तोडून दाखवते। बघा एकदम पावच दुसरा झालेला आहे। आता मस्त इडलीमध्ये चटणी बुडवते इडली आणि मस्त मी खाऊन घेते। तुम्ही पण खा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।